बसल्या बसल्या माझं डोकं चाललं आणि दादाला म्हटलं लाव एखादा पिक्चर. एवढी मोठी स्क्रीन आहे, साऊंड सिस्टीम पण भारी आहे आणि हे सर पण येतो ऑडिओला, त्यांचा जो ऑडिटोरियम आहे. तर दादा म्हटलं थांबा लावू आपण पिक्चर आणि बघत बसू मग जरा वेळ, कारण अजून इव्हेंट चालू व्हायला साधारणतः 1 तास तरी लागणार आहे. आता हे तिथं चालू आहे. आता हे गुरुजी नेमके आमच्यावर तापले, ज्यांना कोण भेटत नाही ते आपले गुरुजी लगेच फोटोग्राफरवरच तापतात. तर हे 7ला आले तर आमची काही चुकी, यांनी आवरलंच नव्हतं कुणीच, आणि ते लागलं ना आमच्यावर चिडचिड करायला. गुरुजी विनाकारणच आहे का नाही म्हणे, विनाकारण आमच्यावरच तापले. मग आम्ही पण केलं त्याला गार व्यवस्थित पद्धतशीर. प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता आज थोडीशी धावपळ आहे, कारण आता एक सकाळी एक, त्याच्यानंतर एक संध्याकाळी एक नाईट शूट आहे, बिहारी वेडिंग. चला आवडू आम्ही निघूयात. आधी एक आता सकाळ मॉर्निंगला एक कॉलेजचं शूट आहे, ते उरकून आपण निघूयात. चला तर काढली आपण 26/11 आपली आणि निघालो आता डायरेक्ट थेट पुणे युनिव्हर्सिटीला. तिथं शेजारीचं एक कॉलेज आहे, तिथं शूट आहे आपल्याला. चला आता तिथे गेल्यावरच भेटूया, थोडंसं लवकर जायचं आहे. चलो आपण आपल्या सकाळच्या लोकेशनला. तर बघूयात आता रेडी का काय किती वाजता चालू होणार प्रोग्राम, आणि सर बघूयात. चलो इथं शूट आहे लालच, बघूयात काय चाललं. आता कसं आहे, चहापेक्षा किटली गरम असते ना, त्यातला प्रकारे. सिक्युरिटी गार्डला एवढं का सकाळ सकाळ वैतागलं काय माहिती, सांगायला पण कंटाळा करतात की कुठं कार्यक्रम आहे, काय कार्यक्रम आहे. जिओवर आले का ती एकदमच. मग म्हटलं त्यांना, अहो सकाळ सकाळ बायकोचा राग आमच्यावर नका काढू. हां मग हसायला लागले. मग म्हटले चला दाखवतो मी, आणि आणून सोडलं मग हॉलपर्यंत. तर आलो आपण इथं ऑडिटोरियम हॉल म्हणून, मोठा असं ऑडिटोरियम आहे, बघू शकता. आता इथं आहे आपल्याला शूट 5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर आहे दुसरं लोकेशन वेडिंग आहे, बिहारी वेडिंग आहे संध्याकाळी रात्रीचं. तर चला घेऊया सेटअप करून, थोडे क्लिक करू, बघू नाश्त्याची काही सोय आहे का इथं. आलो नाश्त्याला, पण आता काही डोसा नाही काही तर बघत बसले सगळे एकमेकांचं चालू द्या म्हणून. आता काय आता डोसा इथं होईल म्हणतो काय, कधी नाही खाल्ल्याला घेतला आपला उपमा आणि सांबार. असं एकत्र कधीच खाल्लं नव्हतं, म्हटलं आज खाऊन बघावं, घेतलं चांगलं. आता शूटच्या लोकेशनला पोचून मिनिमम मला वाटतं 1 ते 1.5 तास झाला आहे. तर आता इथं शूटला आल्यावर इथं कोऑर्डिनेटर भेटला, त्यांनी कॉल केले 2. पहिल्याला माहिती नव्हतं, सेकंडवाल्याला केलं मॅडमला. तर त्या मॅडम म्हटल्या आहे प्रोग्राम पण 12ला चालू होणार आहे. तर आता काय बसायचं 12 वाजेपर्यंत. आता वाजले 10:30, मी आलो इथं 9:45ला. चला तर आता 12:30 पावणे 1 वाजला आहे, तरी हा काही इव्हेंट चालू झाला नाही आहे. अक्षरशः पुतळा झाला आहे आज अख्ख्या हॉलमध्ये. मी एकटाच आहे, बाकी कोणच नाही. मग काय इकडं फिरलो तिकडं फिरलो, सगळं इकडून तिकडून फिरलो, इकडे शूट केलं तिकडे शूट केलं, कसा वेळ घालवतो इथं. पण काय वेळ काय जात नाही आणि इव्हेंट पण काही चालू होत नाही. अक्षरशः वैताग आला आता. कधी इव्हेंट चालू होईल, कधी हा संपल इव्हेंट. जेवण वगैरे दुपारीच झालेले. आता वाजले साधारणतः 3:45, 3:30 पावणे 4 झालेत, पण अजून पण काही इव्हेंट चालू झाला नाही. अक्षरशः आज पुतळा झालेला आहे. खूप म्हणजे वैताग आला शेवटी, बसून कंटाळा आला. बसल्या बसल्या माझं डोकं चाललं आणि दादाला म्हटलं लाव एखादा पिक्चर. एवढी मोठी स्क्रीन आहे, साऊंड सिस्टीम पण भारी आहे आणि हे सर पण येतो ऑडिओला, त्यांचा जो ऑडिटोरियम आहे. दादा म्हटलं थांबा लावू आपण पिक्चर आणि बघत बसू मग जरा वेळ, कारण अजून इव्हेंट चालू व्हायला साधारणतः 1 तास तरी लागणार आहे. तर मग काय आता बघत बसले KGF. एवढी मोठी स्क्रीन आहे, स्क्रीन पण बघू शकता की भली मोठी आहे. बरोबर आता 5 वाजलेत आणि इथलं आपण शूट आता शेलकर सर आले, टेक ओव्हर केले मला आणि थोडेफार इथं क्लिक केले. मी निघालो आता सेकंड शूटसाठी.
चला घेऊयात आता. इथनं जायचं घरी, घरनं कॅमेरा वगैरे घ्यायचा आणि निघायचं मग शूट. चलो इथली आपली 11:30 निघालो आता डायरेक्ट घरी घरी गेल्यावर भेटूयात आपण. चला पोचलो घरी आता. आवडूयात 10-15 मिनटात निघूयात लगेच. आता जायचं सेकंड शूटला. चला आवरून घेऊ. तर चला तर मग आवरलं आता. चहा वगैरे दिला आईने. चहा घेऊन आता निघालो शूटला. जायचं आहे बरंच लांब, पानशेतच्या अलीकडे जायचं आहे. त्यामुळं स्वेटर जर्किन सोबत सर्व नेतो, कारण थंडी भरपूर असणार आहे आता. चला तर मग निघूयात. आता मच्छी गाडी माझ्याकडे त्याची स्विफ्ट, तर ती घेऊन चाललो आहे, कारण बरंच लांब जायचं आहे. थंडी गारठ्याचं परत रिटर्न यायचं आहे. तर काही मच्छी गाडी आणि निघतो आता मी इथनं. तर सोबत एक मनोज म्हणून माझा एक मित्र आहे नवीनच, तो आता माझ्यासोबत फोटोला आहे. तर आता त्याची वाट बघायची डायरीमध्ये आणि मग सोबत आम्ही निघणार पुढे. मग चला गाडी चालवतो, डायरीत पोचल्यावर भेटू. नेहमीप्रमाणे आपल्या वडगावच्या ब्रिजच्या खाली ट्रॅफिक. आता किती वेळ लागतोय काय माहिती. आता 10 मिनटं झाले इथंच आहे, म्हणून लवकर निघालो आहे. आम्हाला माहिती होतं ते ट्रॅफिक असं. लोकेशनला पोचलेलो आहे खानापूरच्या पुढे आणि थोडं आतमध्ये आहे. आणि आपल्यासोबत आहे आपला मनोज दादा, शूटला माझ्यासोबत आज. तेजसचं शूट आहे. आता आम्ही दोघं पोचलो इथं. आता बघूयात कुठं काय पार्किंग आहे, गाडी करूयात पार्क. तर आपण पोचले लोकेशनला. इथं आपला आज शूट आहे. तर कुठे आणि हे लोकेशन खूप छान आहे. आता घेऊयात लेआउट वगैरे, टिंबल वगैरे सेट केला आहे. लेआउट वगैरे घेऊ आणि मग आतनं पण तुम्हाला दाखवतो. छान आहे एकदम. थंडी तर अजून तरी नाही वाजत. तर बघूयात संध्याकाळी अजून काय होतं रात्री. खूप छान असा व्ह्यू आहे. इकडे स्विमिंग पूल आहे. डेस्टिनेशन वेडिंगच आहे हे आणि मोजकेच त्यांचे गेस्ट आहेत. हां दोन्ही फॅमिलीमधले आणि 50च गेस्ट आहेत. मनोज दादा म्हटलं 50च गेस्ट आहेत. इथं विधी मंडप आहे आणि इथं विधी होणार आहेत. आता हे रात्री 2 वाजेपर्यंत चालेल शूट. मग 2 नंतर आम्ही निघणार. गुरुजींचं पण बोलणं आहे. हां तर चला भेटूयात गुरुजींना पण. तर शूट स्टार्ट झालेलं आहे. आपण आता ग्रूमचे क्लोजअप घेतो आहे आणि त्याच्यानंतर मग ब्राईड जर रेडी झाली असेल तर मग सिंगल आणि कपल दोन्ही घेणार होतं. आता चालू झाले शूट. तर मग काय ग्रूम झाला खुश. मनोजदादांनी छान फोटो घेतले, तिघे पण खुश झाले. तर ब्राईड पण आली आहे आणि आपण चालेल ब्राईडचे सोलो शूट करायला सुरुवात केलेली आहे. चला तर मग करून घेऊया शूट आधी. मग क्लोजअप कपलचे पण क्लोजअप वगैरे झाले. फॅमिली फोटो, फॅमिली ग्रुप सर्व झालं आणि आता चालू झाले विधी त्यांचे. आता विधीला साधारणतः 1 तास लागेल. आता विधी तर चालू आहे. आता हे गुरुजी नेमके आमच्यावर तापले. ज्यांना कोण भेटत नाही ते आपले गुरुजी लगेच फोटोग्राफरवरच तापतात. तर हे 7ला आले तर आमची काही चुकी. यांनी आवरलंच नव्हतं कुणीच आणि ते लागलं ना आमच्यावर चिडचिड करायला. गुरुजी विनाकारणच आहे का नाही म्हणे, विनाकारण आमच्यावरच तापले. मग आम्ही पण केलं त्याला गार व्यवस्थित पद्धतशीर. आता 12-12:30 वाजले आणि फेरे झाले कंप्लीट. आता विधी चालू आहे. थोडासा अर्धा-1 तास विधी चालेल. त्यामुळं फॅमिली फोटो तर झालेले तर राहिले ते फक्त ग्रुप फोटो. त्याच्यानंतर मग आपली सुट्टी. मस्त असं विधी सांगितले गुरुजी. एकदम डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट सांगत आहेत आणि छान वाटतंय की महत्त्व कळत आहेत या गोष्टींचे सगळे त्यांना. आपण आलो आता फायनल टप्प्यामध्ये. आता फॅमिलीचे क्लोजअप चालू आहे आणि हे झालं की मग आपण जेवून घेणार आहे. साधारणतः 1 वाजलेला आहे आता, 1-1:15. मग जेवून घेऊयात आणि बघूयात मग पुढे काय काय. जेवण झालं पण जेवणाला काही टेस्ट नव्हती आणि काय आता उशीर झाला असेल म्हणजे सर्विस पण नसेल. पण 20-25 लोक होते. जेवणाचे हाल झाले आज. तर फायनली झाले पॅकअप. त्याच्यानंतर काय शूट झाले नाही आहे आणि आता वाजले साधारणतः 1:45. तर आता बघूयात. आता हॅलो मनोजला सोडलं आहे आणि आता निघालो आहे घरी. थंडी नाही म्हणता भरपूर थंडी आहे. चला आता आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. गुड नाईट, शुभरात्री.